16 सप्टेंबर. भगवंताकडे मन लावावे व देह प्रारब्धावर सोपवावा. खरोखर प्रारब्धाचे भोग कोणालाही टळत नाही. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो, मनाशी नाही. प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ. हे चांगले वा वाईट असू शकते. सुखाचे भोग आल्यास माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो, मी देवाचे एवढे केले, मी अमक्या अमक्या सत्पुरुषाचा आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागते. पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे. त्याला देव किंवा संत काय करेल. समजा आपल्याला काही पैशाची जरुरी आहे व आपल्या ओळखीचा किंवा अगदी जवळचा नातेवाईक एखाद्या मोठ्या बँकेचा मॅनेजर आहे, पण आपल्या स्वतःच्या नावावर बँकेत जर पैसे नसले तर तो मॅनेजर काहीही करू शकत नाही. फारच झाले तर तो आपल्या स्वतःच्या खिशातून काही पैसे देईल. त्याचप्रमाणे आपल्या प्रारब्धात जर सुख नसेल तर ते कोठून मिळणार. फार तर एखादा संत जरुरीप्रमाणे आमचे दुःख स्वतः सोसून आमचा भार हलका करील, इतकेच. म्हणूनच आपल्या प्रारब्धाने आलेल्या बऱ्या वाईट गोष्टी देहाने भोगाव्या व मनाने भगवंताचे स्मरण ठेवावे. खरा भक्त हा प्रारब्ध टाळू शकतो, पण तो देहाला विसरलेल्या असलेल्या भोगाची भोग भोगणे व न भोगणे या दोन्हीची त्याला फिकीर नसते, म्हणून तो भोग टाळीत नाही. मनुष्याला देहाच्या अवयवात जसा कमी जास्तपणा असतो त्याचप्रमाणे मनुष्याचे विकार व गुण पूर्वजन्माच्या संस्काराप्रमाणे म्हणजेच प्रारब्धाप्रमाणे कमी जास्त प्रमाणात येतात. आपल्या देहाला होणारे भोग आपल्या कर्माचेच फळ असते, पण ते अमुक कर्माचे फळ आहे असे कळत नसल्यामुळे आपण त्याला प्रारब्ध असे नाव देतो. जगातील घडामोडी जशा चालतात तशाच आपल्या सर्व गोष्टी प्रारब्धानेच चालतात. आपल्याला येणाऱ्या आपत्ती आपल्या प्रारब्धाच्या असतात, त्या भगवंताच्या नसतात. त्या पाहुण्यासारख्या असतात, त्या जशा येतात तशा जातात देखील. आपण होऊन त्या आणू नयेत आणि प्रारब्धाने त्या आल्या तर त्यांना घाबरू नये. प्रारब्धाची व ग्रहांची गती देहापर्यंतच आहे. मनाने भगवंत भजायला त्यांची आडकाठी नाही. जो संतांची किंवा सद्गुरूची आज्ञा पाळतो त्याचे प्रारब्ध बदलले जाते. त्याला त्याचे प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने राहतच नाही. जे प्रारब्धाने आले ते आपल्याला तोडता येते, पण जे सवयीने बनलेले आहे ते आपण तोडू शकत नाही. याकरिताच भगवंताच्या अनुसंधानाची सवय लावून घ्यावी, म्हणजे आपण प्रारब्धावर विजय मिळविल्यासारखेच आहे. श्रीराम जय राम जय जय राम. आजचा सुविचार. नाम घ्यायची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून मी जन्मास आलो. जय श्रीराम.